in previous lecture we have seen some basic concept related to topic relation. Okay, so what is a relation? A relation is a subset of, that is when we said R is a relation from set A to B, if R is a subset of A cross B, then R is a relation on set A means what? The domain and codomain set is same. Now next, today we are going to see some standard example on a relation. So for first example, suppose collection of D30. Now what is mean by D30? All divisors of 30. So how many divisors of 30? 1, 2, 3, 5, then next 6, then 10, 15 and 30. So they are all divisors of 30 and we define a relation. Now A related to B if and only if A divides B on this set. या सेट मध्ये आपण काय रिलेशन डिफाइन केलंय की A आणि B मध्ये रिलेशन कधी असेल ज्यावेळेस A डिवाइड B. म्हणजे आपल्या सेट मध्ये कोणी सांगू शकतं का या सेट मध्ये कोणती एलिमेंट असू शकतात बघा 1 1 2 2 3 3 असे 30 पर्यंत 30 30 देन नेक्स्ट 2 6 असा एक पेयर असेल कारण का 2 हा 6 ला डिवाइड करतो. अजून कोणता पेयर असतो बघा 6 30 असे सगळे पेयर येतात. तर आपल्याला चेक करायचं आहे की हे रिलेशन वेदर मी सगळे एलिमेंट नाही दिले बघा मी ठराविक एलिमेंट दिले सेट R मध्ये सगळे एलिमेंट लिहायचे मला बराच वेळ लागेल कारण की 1 हा 1 ला डिवाइड करतो 2 हा 2 ला डिवाइड करतो 3 हा 3 ला डिवाइड करतो 5 हा 5 ला डिवाइड करतो नंतर 2 डिवाइड 6 also 3 डिवाइड 6 also 1 डिवाइड 10 2 डिवाइड 10 then 5 डिवाइड 10 असे सगळे पेयर या सेट R मध्ये येतात. तर आपल्याला चेक करायचं की हे रिलेशन इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे का whether R is an equivalence relation where AB कशामध्ये आहे AB belongs to D30 equivalence relation आपल्याला चेक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की A divide A for every A belongs to D30. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या सेट मधला प्रत्येक एलिमेंट हा स्वतःला डिवाइड करतो म्हणून काय so what this implies AA belongs to R किंवा there exists a relation between AA and therefore R is a reflexive relation. आता तुम्ही मला एक एक पेयर घेऊन इथे शक्य नाही आपल्याला इन जनरल लिहायचे बघा पाठीमागचे जे एग्जांपल पाहिले आपण तिथे आपण एक एक पेयर घेत होतो 1 1 2 2 3 3 इथे आपण इन जनरल दिले का कारण की यामधला प्रत्येक एलिमेंट हा स्वतःला डिवाइड करतो आणि म्हणून हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. आता सिमेट्रिक आहे का हे रिलेशन तर बघा इथे 2 and 6 belongs to R का बरं मला सांगा बरं 2 6 R मध्ये काय आहे since 2 divides 6. मग माझा प्रश्न असा आहे की 6 2 सुद्धा या R मध्ये असेल का हा जो काही सेट R आहे R मध्ये कसे एलिमेंट मी तुम्हाला आधी सांगितले असे एलिमेंट आहेत की ज्यामध्ये काय आहे A डिवाइड B असे सगळे एलिमेंट जर कलेक्ट केले तर तुमचा सेट R तयार होतो आणि मग तुम्हाला चेक करायचे की हा R इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे का. ओके सो नाउ तुम्ही जर ऑब्झर्व केलं सिन्स 2 divides 6 but 6 does not divide 2 and therefore it is not symmetric. हे सिमेट्रिक नाही बघा. सो तुम्हाला समजत असेल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना बघा 2 हा 4 ला डिवाइड करतो पण 4 हा 2 ला डिवाइड करतो का रे नाही करते म्हणजे डिवाइड हे सिमेट्रिक रिलेशन नाहीये. मग आता राहिलं ट्रान्झिटिव्ह आपण आता ऑलरेडी आपण सिमेट्रिक नाही म्हणून इक्विव्हॅलन्स नाही असं म्हणू शकतो पण आपण जाऊया पुढे पण ट्रान्झिटिव्ह मग आपण मला सांगा हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह असेल का. तर ऑलरेडी मी तुम्हाला ज्यावेळेस आपण डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स पाहिले त्यामध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलेलं A हा B ला डिवाइड करतो B हा जर C ला डिवाइड करतो तर A हा C ला डिवाइड करतो. बघा तुम्ही इथे एक्झाम्पल बघू शकता की 2 आणि 6 मध्ये रिलेशन आहे नंतर 6 आणि 30 मध्ये रिलेशन आहे
बघा ना, कारण की 2 हा 6 ला डिवाइड होतो, 6 हा 30 ला डिवाइड होतो, तर 2 आणि 30 मध्ये सुद्धा रिलेशन आहे. दिस इम्प्लाइज असा 2 आणि 30 सुद्धा आपल्या R मध्ये आहे. म्हणजेच काय आहे, 2 हा 6 ला डिवाइड होतो, 6 हा 30 ला डिवाइड होतो. दिस इम्प्लाइज 2 डिवाइड 30 also. and what this implies, this implies किंवा जर तुम्ही इन जनरल प्रूफ जर द्यायचा प्रयत्न केला तर बघा A डिवाइड B म्हणजे काय आहे, B is equal to AK1 आणि B डिवाइड C implies C is equal to BK2. हे आपली डिवाइड डेफिनेशन आहे. मग काय करा, आता ही B ची व्हॅल्यू इथे पुट करा. सो जर B ची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट केली तर तुम्हाला C इक्वल टू AK1 K2 मिळेल. बघा मी B ची व्हॅल्यू इथे पुट केली आहे. म्हणजे काय आहे, C हा A च्या मल्टिपल मध्ये म्हणजे A डिवाइड C आणि म्हणजे काय आहे, A आणि C मध्ये काय आहे, रिलेशन आहे. म्हणजे इथे A आणि B मध्ये रिलेशन आहे, B आणि C मध्ये रिलेशन आहे, तर A आणि C मध्ये सुद्धा काय आहे, रिलेशन आहे. म्हणून R काय ट्रान्सिटिव्ह आहे. पण आता हे इक्विव्हॅलन्स रिलेशन होईल का, नाही होणार आहे. का नाही होणार आहे, हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे, ट्रान्सिटिव्ह आहे, पण हे सिमेट्रिक नाहीये. and therefore it is not an equivalence relation. आता आपण पुढे जाऊया. Let R is a relation defined on set Z such that X related to Y if and only if X is less than Y. X is less than or equal to Y. So मला सांगा, हे रिलेशन इक्विव्हॅलन्स रिलेशन होईल का? हे जे काही रिलेशन आहे ते इक्विव्हॅलन्स रिलेशन होईल का? मग आता बघा, आपल्याला दिले काय, आपलं हे रिलेशन डिफाइन केले सेट Z वरती. Z काय आहे, सेट ऑफ इंटिजर्स आणि मग ते सेट ऑफ इंटिजर्स मधले काही पेअर्स आहेत बघा जे R मध्ये येतात. एखादा पेअर मी तुम्हाला लिहून दाखवू शकतो, सगळे पेअर लिहिणं पॉसिबल नाही. बघा 1 1 आहे बघा, का कारण 1 हा 1 पेक्षा लहान आहे, -1 -1 नंतर 1 2 2 1 यामध्ये येणार नाही. का, कारण की आपलं अशा पेअर घ्यायची की x लेस दॅन ऑर इक्वल टू y. तुम्ही असा पेअर घेऊ शकत नाहीये 3 10 10 3 10 3. का, कारण की ते 10 आपल्याला काय पाहिजे की पहिला नंबर हा दुसऱ्या नंबर पेक्षा लहान पाहिजे. 10 3 हा याच्यामध्ये नाहीये या सेट मध्ये. सो असे सगळे जर पेअर तुम्ही कलेक्ट केले तर हे रिलेशन काय, हे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे का आपल्याला चेक करायचे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं, सिन्स x less than or equal to x for every x belongs to z, या सेट z मधल्या प्रत्येक एलिमेंट साठी x less than or equal to x आहे. so what this implies, x related to x for every x belongs to z and therefore r काय दिले आपल्याला, r म्हणजे काय, less than or equal to, आणि रिलेशन काय दिले, is reflexive. आता आपल्याला चेक करायचे सिमेट्रिक आहे का. तुम्हाला काय वाटतं, हे सिमेट्रिक असेल का, तर नाहीये. का सिमेट्रिक नाहीये, कारण तुम्ही जर पाहिलं तर 2 रिलेटेड टू 5 2 रिलेटेड टू 5 सिन्स, का बरं, कारण की 2 हा 5 पेक्षा लहान आहे, बट 5 does not related to 2. का, since 5 not less than or equal to 2 and therefore R is not symmetric. R is not symmetric. मग आता हे ट्रान्सिटिव्ह असेल का रे, ट्रान्सिटिव्ह. आता हे सिमेट्रिक तर नाहीये, ट्रान्सिटिव्ह असेल का. आपल्याकडे असं असतो का रे, समजा x लहान आहे y पेक्षा, y लहान आहे z पेक्षा, तर x हा z पेक्षा लहान असतो का, असतो. ओके, सपोज x रिलेटेड टू y and y रिलेटेड टू z. आपल्याला काय प्रूव्ह करायचं की x आणि z मध्ये सुद्धा रिलेशन आहे. आता बघा, x रिलेटेड टू y, व्हॉट इज इम्प्लाइज x लेस दॅन और इक्वल टू y, आणि y आणि z मध्ये रिलेशन आहे. म्हणजे काय रिलेशन काय दिले आपल्याला, r म्हणजे काय दिले रे, r म्हणजे आपल्याला काय दिले, x लेस दॅन और इक्वल टू y. म्हणजे या r ची व्हॅल्यू काय आहे, r ची व्हॅल्यू आहे लेस दॅन और इक्वल टू, या r ची व्हॅल्यू आहे लेस दॅन और इक्वल टू. पण आपण
आपण हे अल्जेब्रा मध्ये शिकलो आहोत बघा, जर x हा y पेक्षा लहान असेल, y हा z पेक्षा लहान असेल, तर व्हॉट दिस इम्प्लाइज x लेस दॅन ऑर इक्वल टू z. पण लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय रिलेशन आहे, h r ची व्हॅल्यू जशी लेस दॅन ऑर इक्वल टू दिस लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू काय r आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज आपण सुरू केलं होतं x रिलेटेड टू y, y रिलेटेड टू z, आणि आपल्याला काय मिळालं x रिलेटेड टू z, and therefore it is a transitive. सो तुम्ही जर ऑब्जर्व केलं ते लेस दॅन ऑर इक्वल टू रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक नाही, ट्रान्झिटिव्ह आहे. पण आता हे सिमेट्रिक नसल्यामुळे हे इक्विव्हॅलन्स रिलेशन होईल का? नाही. दिस इज नॉट एन इक्विव्हॅलन्स रिलेशन. सो आपण पुढे जाऊया. आता मी पुन्हा z सेट z होतं बघा, r हे रिलेशन डिफाइन केलं सेट z वरती. तसं मी म्हणायचं ना, r इज अ रिलेशन ऑन सेट a, तसं r इज अ रिलेशन ऑन सेट z such that ax related to y if and only if x minus y is an even integer. आता हे इवन आणि ऑड काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा. इवन म्हणजे काय, असे सगळे नंबर की ज्याला 2 ने भाग होतो ते सगळे काय असतात इवन, आणि ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही इट इज कॉल्ड एन ऑड नंबर्स. सो आपलं रिलेशन काय दिले बघा, x रिलेटेड टू y if and only x minus y is an even integer. आता मला एखादा पेयर तुम्ही सांगू शकता का, यामध्ये इन्फिनिटली मेनी पेयर्स आहे बघा r मध्ये, सगळा r निघणं पॉसिबल नाहीये, पण आपण काही ठराविक एलिमेंट घेऊ शकतो बघा, जसं 1 3 4 2 2 4 -1 -5. बघा ना तुम्ही, 1 3 किती आहे 2 म्हणजे इवन आहे, 4 2 किती 2, परत 2 2 हा सुद्धा इवन आहे बघा, 2 2 0 -1 सो दे आर ऑल एन इवन इंटिजर. असा पेयर मात्र यामध्ये येणार नाहीये. सपोज 7 and 4 असा पेयर मात्र या r मध्ये नसणार आहे का, कारण की 7 आणि 4 चा जर तुम्ही डिफरन्स घेतला तर तो इवन येत नाही, तो ऑड येतो. ओके, सो असे पेयर यामध्ये राहणे, r मध्ये असेच पेयर आहेत की सगळे इवन असणार आहे. मग आपल्याला काय करायचं की हे r इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे का नाही आपल्याला चेक करायचंय. आता जर तुम्ही पाहिलं, आपल्याला माहिती आहे पहिलं रिफ्लेक्सिव्ह. मग मला सांगा मी कोणते z तुम्हाला माहिती आहे, z मध्ये काय आहे, z मध्ये कशा प्रकारचे नंबर असतात, 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 प्लस ऑर मायनस 3 अँड सो ऑन. मग त्यामधल्या मी कोणते दोन एक नंबर घेतला, सपोज 2 घेतला, तर 2 2 काय तो मला 0 मिळतो, आणि 0 काय एक इवन नंबर आहे. म्हणजे या z मधला प्रत्येक एलिमेंटचा स्वतःशी रिलेशन आहे अंडर दिस रिलेशन. ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर x x इज इक्वल टू 0, आणि या 0 ला तुम्ही कसं लिहू शकता, 2 into 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज x रिलेटेड टू x फॉर एव्हरी x बिलोंग्स टू z. बघा ना तुम्ही 2 2 घ्या, 3 3 घ्या, 5 5 घ्या, -3 -3 घ्या, यांच्या सगळ्यांचा डिफरन्स किती येतो 0, आणि 0 कसा आहे, 0 तुम्ही 2 into 0 लिहू शकता. म्हणून काय x रिलेटेड टू x फॉर एव्हरी x बिलोंग्स टू z, आणि म्हणून ही काय रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. आता सिमेट्रिक आहे का, सिमेट्रिक आहे का, तर बघा बरं तुम्ही बघा, समजा आपल्याकडे 2 आणि 6 यांचा डिफरन्स इवन येतो बघा. बघा तुम्ही 2 6 किती आहे, -4, आणि -4 ला तुम्ही कसं लिहू शकता, 2 into -2, म्हणजे लिहिलं नाही या -4 ला 2 च्या मल्टिपल मध्ये, तो आपल्याला सगळ्यांना माहिती की -4 हा इवन नंबर आहे. तसंच प्रकारे तुम्ही जर 6 आणि 2 म्हणजे हा सुद्धा पेयर आपल्या r मध्ये आहे बघा, कारण 6 2 किती होतो 4, आणि 4 सुद्धा काय इवन आहे. म्हणजे तुमच्या या सेट मध्ये जर x आणि y मध्ये रिलेशन असेल तर y आणि x मध्ये सुद्धा काय रिलेशन आहे. पण आपण आता हे लिहायचं कसं, कारण की आता आपण एक एक नंबर तर घेऊ शकत नाही. आपण इथे एक नंबर का घेऊ शकत नाही, कारण की हे रिलेशन डिफाइन केले सेट z वरती, आणि z मध्ये इन्फिनिटली मेनी नंबर्स आहेत, त्यामुळे आपण एक एक नंबर नाही घेऊ शकत आहे. पण आपण आता इन जनरल ग्रुप घेऊ शकतो. बघा ते कसं द्यायचंय, सपोज x रिलेटेड टू y, म्हणजेच काय, x मायनस y हा एक इवन इंटिजर आहे. इवन म्हणजे काय, तो 2 च्या मल्टिपल मध्ये, म्हणजे x मायनस y काय 2k. आता याला तुम्ही कसं लिहू शकता, जर तुम्ही मायनस साइन कॉमन घेतलं ना,
तर इथे तुम्हाला काय मिळेल 2k. मी इथून मायनस साइन कॉमन घेतले बघा, त्यामुळे काय झालं y मायनस x इज इक्वल टू 2k. आता या मायनस साइन ने इकडे मल्टिप्लाय करा, सो y मायनस x इज इक्वल टू 2 इंटू मायनस k. मग तुम्ही जर पाहिलं तर हा y मायनस x सुद्धा 2 च्या मल्टिपल मध्ये आला, म्हणजेच काय आहे y आणि x मध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे आपण सुरू केलं होतं x आणि y मध्ये रिलेशन, आणि आपल्याला काय मिळालं y आणि r x मध्ये सुद्धा काय रिलेशन आहे, आणि देयरफॉर r इज सिमेट्रिक. आता प्रश्न राहतो ट्रान्झिटिव्हचा. ट्रान्झिटिव्ह आहे का? काय वाटतं तुम्हाला हे ट्रान्झिटिव्ह असेल का? ट्रान्झिटिव्ह असेल का म्हणजे काय की समजा x आणि y इव्हन आहे, y आणि z इव्हन आहे, तर x आणि z इव्हन असेल का? म्हणजे बघा 2 आणि 6 इव्हन आहे आणि 6 आणि 10 इव्हन आहे बघा, कारण की आहे नाही, किंवा 6 आणि तुम्ही दुसरा घ्या 6 आणि 20. बघा तुम्ही 2 आणि 6 यांचा डिफरन्स किती होतो 4, ते इव्हन आहे. 6 आणि 20 चा डिफरन्स होतो 40, ते इव्हन आहे. मग 2 आणि 20 चा डिफरन्स किती होतो 18, ते सुद्धा काय आहे इव्हन आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडे x रिलेटेड टू y असेल, y रिलेटेड टू z असेल, तर x रिलेटेड टू z असं सुद्धा पेअर आहे. म्हणजे आपण काय करूया बघा इथे, सपोज आता आपल्याला इन जनरल लिहायचे नाही ट्रान्झिटिव्ह. सपोज x related to y and y related to z. आता या r चं मीनिंग काय आहे? या r चं मीनिंग काय आहे की x minus y हा e1 आहे बघा, x minus y हा 2k1 आहे. and आता या r चं मीनिंग काय आहे की y minus z हा सुद्धा काय e1 आहे. e1 म्हणजे काय 2 च्या मल्टिपल मध्ये बघा. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा, आता कन्सिडर करा x minus z. मी असा एक नंबर असं कन्सिडर केलंय, त्या x minus z ला मी कसं लिहू शकतो x minus y plus y minus z. काय केलंय मी यामध्ये प्लस y ऍड केलाय आणि मायनस y सबट्रॅक्ट केलाय, त्यामुळे प्लस मायनस y प्लस y कॅन्सल होऊन तुमच्याकडे परत काय मिळणार आहे x minus z. पण x minus y ची व्हॅल्यू किती आहे 2k1 आणि y minus z ची व्हॅल्यू 2k2. म्हणजे काय झालं रे हा, म्हणजे काय झालं हा जो x minus z ना 2 च्या मल्टिपल मध्ये आला, हा x minus z 2 च्या मल्टिपल मध्ये आला, आणि म्हणून काय आहे x रिलेटेड टू z. x रिलेटेड टू z. बघा तुम्ही हा नंबर काय झाला e1 आहे. इथे तुम्ही असं म्हणू शकता therefore x minus z is an even integer, and therefore x जर इव्हन असेल तर त्याच्यामध्ये काय मग रिलेशन आहे x रिलेटेड टू z. म्हणजे आपण सुरुवात केली होती x रिलेटेड टू y, y रिलेटेड टू z, आणि आपल्याला काय मिळालं x रिलेटेड टू z. and therefore आता बघा हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे, ट्रान्झिटिव्ह पण आहे, and therefore it is an equivalence relation. म्हणजे हे रिलेशन काय आहे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. आणि जर इक्विव्हॅलन्स रिलेशन असेल तर आता तुम्हाला पुढे प्रश्न विचारला जातो बघा, इक्विव्हॅलन्स क्लासेस फाइंड करा. इक्विव्हॅलन्स क्लासेस फाइंड करा बघा, इक्विव्हॅलन्स क्लासेस. आता इक्विव्हॅलन्स क्लासेस आता प्रश्न विचारला नाही, पण आपण यामध्ये ऍड करूया आता प्रश्नामध्ये की सपोज वांट टू डिटरमाइन इक्विव्हॅलन्स क्लासेस ऑफ 1 बार. 1 बार तो सांगेल मला सांगा असे मला काय घ्यावं लागेल कलेक्शन की ज्याचं 1 हा त्या नंबरशी रिलेटेड आहे बघा. म्हणजे इथे बघा मी तुम्हाला सांगतो 1 म्हणजे काय, तुम्हाला असे y कलेक्ट करायचे की 1 रिलेटेड टू 1, y रिलेटेड टू 1. म्हणजे काय तुम्हाला असे नंबर घ्यायचे की ज्याचा 1 शी जर तुम्ही डिफरन्स घेतला तो एक इव्हन येणार आहे. मग असे सगळे पेअर कोणते तर आपल्याकडे 1 बार मध्ये काय काय येऊ शकतो बघा. 1 बार मध्ये 0 नाही येऊ शकत कारण की 0 आणि 1 चा डिफरन्स 1 येतो, तो ऑड आहे. मग 1 येईल बघा कारण की 1 1 0 येतो. 2 नाही येणार आहे कारण की 2 आणि 1 चा डिफरन्स 1 येतो. 3 येईल का, यस 3 येणार आहे कारण 3 आणि 1 चा डिफरन्स 2 येतो. पुन्हा 5 येणार आहे बघा, 7 येणार आहे, नंतर -1 येणार आहे, -3 येणार आहे, -5 येणार आहे, 7 आहे, 7 टार्गेट घेतलं 9, देन नेक्स्ट 11 अँड सो ऑन. हे सगळे नंबर्स 1 च्या इक्विव्हॅलन्स क्लासेस मध्ये का, कारण तुम्ही घेऊन बघा बरं यामधल्या कोणत्याही नंबरचा तुम्ही 1 ची डिफरन्स घेऊन बघा बरं. 11 1 किती 10, आणि 10 काय एक इव्हन नंबर आहे. 9 1 किती 8 इव्हन नंबर आहे. -3 -1 म्हणजे -4 हा इव्हन नंबर आहे. म्हणजे हे सगळे नंबर 1 शी काय रिलेटेड आहेत, and therefore they are all belongs to equivalence classes of 1. आता आपल्याला 2 चा इक्विव्हॅलन्स क्लास नाही
करायचं आहे 2 बार 2 चा. आता असे सगळे नंबर आपल्याला क्लाइम करायचे चेक करायचे की ज्यांचा 2 शी जर आपण डिफरन्स घेतला तर तो एक इव्हन नंबर येतो. मग यामध्ये 3 येईल का रे? नाही येणार आहे का? कारण की 3 आणि 2 चा डिफरन्स 1 येतो. इथे 5 येईल का रे? नाही येणार आहे कारण 5 चा आणि 2 चा डिफरन्स किती येतो? 5 चा आणि 2 चा डिफरन्स 3 येतो. 3 काय इव्हन नंबर नाही आहे, ऑड नंबर आहे. सो यामध्ये काय काय नंबर येतील बघा. -4 -2 0 2 4 6 सगळे इव्हन नंबर. इथे सगळे ऑड नंबर हे 1 च्या इक्विव्हॅलन्स क्लास मध्ये, सगळे इव्हन नंबर 2 च्या इक्विव्हॅलन्स क्लास मध्ये. जर तुम्ही 3 बार जर फाइंड केला 3 बार, तर 3 बार म्हणजे काय आहे? असे सगळे नंबर घ्यायचे तुम्हाला की ज्यांच्यामधून तुम्ही 3 जर मायनस केला, सबट्रॅक्ट केला तर येणारा नंबर हा इव्हन असेल. मग यामध्ये पुन्हा काय येईल माहिती का? -7 -5 -3 -1 1 3 5 7 they are all related to 3. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर 3 बार आणि 1 बार म्हणजे इक्वल बघा. 3 बार आणि 1 बार म्हणजे इथे डिस्टिंक्ट. तुम्ही जर 4 बार फाइंड केला ना 4 बार, तर तुम्हाला परत काय मिळेल माहिती का? -4 -2 0 2 4 6 असे सगळे नंबर मिळतील. म्हणजे 4 बार म्हणजे काय? 2 बार आहे बघा ना. कारण की घेऊन बघा तुम्ही कोणताही -4 चा आणि 4 चा जर डिफरन्स घेतला तर -8 येतो बघा. आणि -8 हा इव्हन नंबर आहे. म्हणजे हे सगळे नंबर जे 2 शी रिलेटेड होते ना तेच नंबर 4 शी रिलेटेड आहेत. आणि therefore there are how many distinct equivalence classes? Only 2 distinct equivalence classes. एक आहे 1 बार चा आणि दुसरा आहे 2 बार चा. हेच only 2 distinct equivalence classes आहेत. बाकी पुन्हा तुम्हाला रिपीटेड मिळणार आहे. 3 बार म्हणजे काय आहे? 3 बार म्हणजे 1 बार आहे. 4 बार म्हणजे किती आहे? 2 बार आहे. तुम्ही जर परत फाइंड केला ना 6 बार फाइंड केला, 6 बार म्हणजे किती आहे? 2 बार आहे. सो होप यू अंडरस्टँड. तुम्ही जर 5 बार फाइंड केला, 5 बार म्हणजे काय आहे? 1 बार आहे. So hope you understand. So we have to stop here for today.